ऐतिहासिक शिवकालीन गुहा विकासाच्या काळात मोजते अखेरच्या घटका। केडगाव, पारगाव, सालूमालू, तालुका दौंड या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय व क्रीडा क्षेत्राची पार्श्वभूमी लाभलेल्या या गावामध्ये ऐतिहासिक शिवकालीन गुफा अखेरच्या घटका मोजत आहे। बघा महाराष्ट्र माझा न्यूजचा ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, आज आपण आहोत पारगाव येथील ऐतिहासिक इतिहासकालीन जी गुफा आहे, ज्या ठिकाणी ब्रज बिहारी दास महाराज यांचं वास्तव्य इथं दीर्घकाळापर्यंत होतं। ह्या गुहेला जी जीर्ण अवस्था आलेली आहे त्याला ऊर्जित अवस्था देण्यासाठी गावकऱ्यांचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि ही धरोहर सांभाळून युवकापुढे जो आदर्श ठेवण्याचा प्रयत्न गावकरी करत आहेत, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पारगाव या ठिकाणी आलो आहोत। आता आपण या गुहेबद्दल, या गुहेचा इतिहास या गावातील नागरिकांकडून जाणून घेऊ। आता आपण ज्या गुहेचं चित्र पाहिलं होतं त्या चित्रफितीवर त्या गुहेचा इतिहास, जी इतिहासकालीन आहे, त्याबद्दल सविस्तर अशी माहिती या गावातील एक सामाजिक कार्यकर्ते पोपटभाई ताकवणे हे आपल्याला देत आहेत। त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू। नमस्कार। नमस्कार। पारगाव सालूमालू ही एक ऐतिहासिक आणि सांप्रदायिक आणि एक राजकीय क्षेत्रातील आणि तुमच्या धार्मिक क्षेत्रातील तीर्थक्षेत्रापैकी एक पाराशर ऋषीची नगरी असल्यामुळं पाराशर ऋषी ह्या गुहेच्या तिथं राहत असे आणि त्याचा इतिहास असा की हे जिवंत गुफा आहे। पूर्वी लोक इथं येऊन सांगायचे, म्हणजे पूर्वज आमचे सांगायचे की सामाजिक कार्यकर्त्या लग्नाचा असं समारंभासाठी भांडी वगैरे यायची, ते जायचे, काय काळ तो चाललेला आहे। हे ऐतिहासिक आणि आपले धार्मिक क्षेत्र असल्यामुळं ब्रिज बिहारी महाराज लहान वयात इथं आल्यानंतर इथं त्यांनी काही दिवस तपस्या केली आणि काही दिवसानंतर ते नागरगावला स्थायिक झाले। पण ब्रिज बिहारी महाराज हे अति सक्रिय, शिक्षणाची आवड असणारे, सामाजिक कार्याची आवड असणारे सयाजींना ताकवणे यांच्याकडून सुद्धा आपण थोडक्यात ही माहिती ऐकून घेऊ। आमच्या गावामध्ये मी लहानपणापासून या ठिकाणी पाहिलेलं आहे। जुन्या काळात एक गुहा या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी खरं तर एक लहान वयामध्ये ब्रिज बिहारी दास महाराज नावाचे एक संन्यासी या ठिकाणी आले आणि काही दिवस या ठिकाणी ते वास्तव्यास या गुहेमध्ये राहिले आणि कालांतरानं काही दिवस गेल्यानंतर ते नदीच्या पलीकडे आपल्या नागरगाव या ठिकाणी खरं तर वास्तव्यास गेले, परंतु त्यांचं मूळ पाय ज्या ठिकाणी टेकले ते या पारगावची गुहा आहे। अतिशय तपस्वी मोठे होते। त्यांची आख्यायिका अशी आहे की त्यांनी बराचसा काळ तपश्चर्यातनं 12 वर्षाची तपश्चर्या, म्हणजे 12 असे वर्षाचं असतं, त्यांनी ते तपस्या केलेली आहे। आणि त्यांचं एक जिवंत उदाहरण सांगायचं, एक ते त्यांच्या समाधीसाठी आमच्या येथील भुजंगाप्पा ताकवणे यांनी त्यांची समाधी तिथं नागरगावला घ्यायची ठरल्यानंतर एक समाधीचं बांधलेलं होतं। ते समाधीस्थ झाल्यानंतर जिवंत समाधी घ्यायची नव्हती, जी परवानगी सरकार देत नव्हतं, म्हणून त्यांनी ते पद्मसिंहाचं बसवलं आणि मीठ टाकत असायचे। तर बरंचसं मीठ टाकलं, पण ते त्यांची संपूर्ण ध्येयदृष्टी त्याच्यात झाकत नव्हती। तर आपल्यासारखे बरेचसे लोक म्हणजे आता आपण कडेने विटा लावू असं केल्यानंतर थोडंसं मीठ आलं की ते ऑटोमॅटिक झाकलं, म्हणजे ते इतकं धार्मिक क्षेत्रातले ते संत होते। आणि ह्या गावच्या इतिहासामध्ये ते पाराशर ऋषी, परत सालूमालू हे भक्त संत होते, म्हणजे संत तुकाराम महाराजांना त्रास देणारे ते नव्हते, हे दुसरे होते। पाराशर ऋषीच्या ह्यांनी पारगाव नाव पडलं आणि सालूमालू हे संत असल्यामुळं पारगाव सालूमालू हा इतिहास। आणि हे जिवंत, म्हणजे त्या शास्त्रीय पद्धतीने पाहिलेलं इथं एक जिवंतपणा साक्षात्काराचा या परिसरातील ही मंडळी या महाराजांची ब्रिज बिहारीदास महाराजांची पालखी घेऊन गेल्या वर्षापासून जात आहे। याही वर्षी येत्या 16 तारखेपासून ही पालखी या मांद्याळीला या महाराजांच्या दर्शनासाठी जाणार आहे आणि सर्व भक्तांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। आमचं गाव हे एक भाईंनी सांगितल्याप्रमाणे एक
सर्व क्षेत्रामध्ये एक उत्तुंग असे भरारी घेणारं गाव आहे. प्रामुख्यानं धार्मिक क्षेत्रामध्ये हे धार्मिक क्षेत्र जतन करणारं गाव आहे आणि त्यामुळं या महाराजांची आम्ही या पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारची सेवा करणार आहोत. इथलं महत्त्व कसं वाढत यासाठी प्रयत्न करणार आहोत. एवढंच या ठिकाणी 2 शब्द सांगून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा आणि आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या पारगावचे सरपंच माननीय सुभाषतात्या बोत्रे यांच्याकडून सुद्धा या गावचे प्रथम नागरिक या नात्याने त्यांच्याकडून सुद्धा थोडी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. महाराष्ट्र माझा न्यूज या प्रथम आमच्या गावात मुलाखतीला आल्याबद्दल मी प्रथमतः सरांचं अभिनंदन करतो. तसंच पोपटभाई आणि अण्णांनी जी पार्श्वभूमिका सांगितली, आमचं गाव हे पारगाव सालुमालू म्हणून ओळखलं जातं. सालुमालू ऋषी व इथे आज रेदास महाराजांचे पाय लागले तर गुहा आहे. दरवर्षी स्वामी शेळके असो, शिवाजी बागळे असो, इथे एक समिती स्थापन झालेली आहे. ते दरवर्षी काला करतात. आम्ही सगळेजण त्याच्यात भाग घेतो. मी सरपंचच्या नात्याने सांगतो, बरीचशी ते डागडुजी करण्याची आम्ही ठरवलेले आहे. पुढच्या काळात बरीचशी डागडुजी होईल. ते भाविक भरपूर तयार झालेले, जिथून मांडलेले एक पालखी ताकोणी महाराज असो किंवा देशमुख महाराज असो यांनी भाईच्या मार्फत चालू केलेले, त्यालाही पारगाव सगळे ग्रामस्थ वतीने यांना आम्ही साथ देतो. केला पालखी सोहळा इथून प्रस्थान करणार आहे. त्या प्रस्थानाविषयी, त्या पालखी सोहळ्याबद्दल या पालखी सोहळ्याचे एक प्रमुख म्हणून हबप विश्वासराव ताकोने यांच्याकडून आपण पालखी सोहळ्याचं नियोजनाबद्दल ऐकून घेऊ. प्रथमतः महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे मनापासून धन्यवाद. आणि यानंतर श्री 108 ब्रिज बिहारी दास महाराज यांचा पालखी सोहळा मांदळीकडे गेल्या वर्षी रवाना झाला होता. आणि महाराष्ट्र माझासाठी संजय मिश्रा, दौंड तालुका प्रतिनिधी, दौंड.